शिवसेनेचा आज 58वा वर्धापन दिन आहे। दोन शिवसेना झाल्यानंतर एक वरळी-डोममध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होतोय, तर दुसरीकडे षण्मुखानंदमध्ये ठाकरे गटाचा वर्धापन दिन साजरा होतोय। शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि नवनिर्वाचित खासदार अनिल देसाई आपल्यासोबत आहेत। 58वा वर्धापन दिन आहे। दोन्ही बाजूने वर्धापन दिन साजरे होत आहेत। या ठिकाणी काही भूमिका उद्धव ठाकरे काही जाहीर करतील का? येणाऱ्या विधानसभाच्या अनुषंगाने काही आज भूमिका जाहीर होणार आहे का? काय नेमकं असणार? आज 58वा वर्धापन दिन आहे आणि षण्मुखानंदमध्ये दरवर्षीप्रमाणे फार उत्साहात आनंदात हा सोहळा संपन्न होणार आहे। उद्धवजींचं मार्गदर्शन असेल पक्षप्रमुख म्हणून, आदित्य साहेबांचं शिवसेना नेते म्हणून युवकांना मार्गदर्शन असेल आणि इतर शिवसेना नेत्यांचंही मार्गदर्शन असेल। एक वातावरण या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला, ज्या पद्धतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला महाराष्ट्राच्या जनतेनं लोकांनी चांगला न्याय दिला। आज तुम्ही पाहिलं की बरीच वल्गना होत होती, 48 जिंकू 45 जिंकू, परंतु महाविकास आघाडीने ज्या पद्धतीनं 31 जागांवर विजय मिळवला आणि लोकांनी, खरं म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांनी प्रतिसाद दिला, ते बघता आज वेगवेगळ्या पद्धतीनं ते मांडण्याचा प्रयत्न होत आहे। ते जसं मांडतील ते त्यांना, परंतु महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिलं, हा महत्त्वाचा भाग आहे। आता लोकसभा झाली, विधानसभा, महानगरपालिका, इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याची तयारी तर आहेच। आज मार्गदर्शन होईल, सगळ्यांची उत्सुकता आहे। मी सुद्धा उत्सुक आहे उद्धवजींचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी। याशिवाय त्यांनी जोरदार बॅनरबाजी आहे ते केले। तुमचा मतदारसंघ असेल वरळीपासून, जोरदार बॅनरजी आणि ते म्हणतायत की बाळासाहेबांचे आम्ही वारसदार आहोत आणि भगवं रक्त हे आमचं आहे। ठाकरेंकडे जे रक्त आहे ते भगवं रक्त नाही, ते शरद पवारांचं रक्त आहे, राहुल गांधींचं रक्त आहे, टीका करतायत। जे खरे वारसदार आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी करायच्या गरज नाही, बाकीचं मी बोलायला नको। या ठिकाणी आपण पाहिलं ज्या पद्धतीने बॅनरबाजी केली आहे, टीकाही ठाकरे गटावर करतात, मात्र त्याला एका छोट्या शब्दातच अनिल देसाई यांनी ते उत्तर दिलेलं आहे। जे खरे वारसदार आहेत त्याला उत्तर देण्याची किंवा जाहिरातबाजी करण्याची गरज नाही, अशा पद्धतीचं उत्तर देत त्यांनी जे शिंदे गटाने बॅनरबाजी केली त्याला प्रत्युत्तर दिले। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।